आज आपण देवपूजेसाठी किंवा सणासुदीला जी फुलं आणि तोरण वापरतो ते नदी किंवा तलावात न फेकता त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत। तर मी इथे देवपूजेसाठी वापरलेली फुले व निर्माल्य घेतलेले आहेत। तर मी इथे वेगवेगळी फुलं घेऊन याचा आज आपण छान असा उपयोग करणार आहोत। टाकाऊपासून टिकाऊ अशी उपयोगी वस्तू आपण तयार करणार आहोत। तर आपल्याला प्रथम जी फुलं किंवा तोरण असतं त्याच्या अशा पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 दिवस आपल्याला छान असं पंख्याखाली किंवा उन्हामध्ये आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे। नमस्कार, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आज आपण हे निर्माल्य फेकून न देता त्याचा उपयोग करणार आहोत। या निर्माल्यापासून आज आपण धूप तयार करणार आहोत, जी आपण रोज देवपूजेसाठी वापरतो। ती धूप आज आपण घरच्या घरीच हे निर्माल्य वापरून तयार करणार आहोत। चला तर मग हे निर्माल्य वापरून आज आपण घरच्या घरीच धूप तयार करूया। आता एका मिक्सर जारमध्ये आपल्याला सुकवून घेतलेली फुलं घ्यायची आहेत। 7 ते 8 मी लवंग घेतलेले आहेत। 3 तेजपत्ता मी अशा प्रकारे तोडून घेतलेला आहे। कापूर घालून घ्यायचा आहे। लोबन घालून घ्यायचा आहे। लोबनमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। 2 चमचे मी इथे चंदन पावडर घेतलेली आहे आणि थोडं कोळसं घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। आणि इथे मी नारळाच्या अशा शेंड्या घेतलेल्या आहेत, ज्या आपण फेकून देतो त्याही आज आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। तर याची आपल्याला एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर मिक्सरला फिरवून आपण याची अशा प्रकारे पावडर तयार करून घेतलेली आहे। तर ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि शिल्लक राहिलेली जाडसर पावडर पुन्हा मिक्सरला वाटून आपल्याला अशा प्रकारे ती चाळून घ्यायची आहे। तर सर्व पावडर आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायची आहे आणि शिल्लक राहिलेला हा जाडसर भाग आपण फेकून न देता आपण हा झाडांना खत म्हणून वापरू शकतो। तर तुम्ही पाहू शकता किती बारीक पावडर आपण तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये 2 चमचे मी इथे मैदा घालून घेणार आहे। मैद्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये तुपाऐवजी मध किंवा तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहे। याच्यात वापरलेले सर्व पदार्थ हे ऑर्गॅनिक आहेत, त्याच्यामुळे याच्यापासून तयार केलेली धूप ही छान तयार होते। आणि आपण जी बाहेरून धूप विकत घेतो त्याच्यामध्ये केमिकल वापरल्यामुळे त्याच्यामुळे तयार होणाऱ्या धुरामुळे काजळी निर्माण होते। तर अशा प्रकारे आपण जर धूप तयार केली तर अजिबात ही धूप काळसर धूर सोडत नाही, व्यवस्थित अशी ती तयार होते। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर मी आता तुम्हाला एक धूपबत्ती बनवून दाखवते। तर आपल्याला अशा प्रकारे ती गोल फिरवून आपल्याला ही धूपबत्ती बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपण धूपबत्ती तयार करून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला अशा प्रकारे अजून एक धूपबत्ती तयार करून दाखवते। याचप्रमाणे आपल्याला बाकीच्याही राहिलेल्या धूपबत्ती तयार करून घ्यायच्या आहेत। तर मी अजून एक धूपबत्ती तुम्हाला तयार करून दाखवते, किती छान प्रकारे ती तयार होत आहे। अशा प्रकारे धूपबत्ती तयार केल्यामुळे टाकाऊ वस्तूपासून छान अशी आपली टिकाऊ वस्तू तयार होते। याच्यात वापरलेल्या सर्व वस्तू ऑर्गॅनिक असल्यामुळे याचे आपल्या शरीरालाही काही नुकसान होत नाही। त्याचप्रमाणे निर्माल्य नदी किंवा तलावामध्ये न टाकल्यामुळे पाण्याचंही प्रदूषण कमी होण्यास मदत होते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्हीही अशा प्रकारे ही घरच्या घरीच तयार होणारी धूपबत्ती नक्की बनवून पहा। आपण ही धूपबत्ती 2 ते 3 दिवस छान अशी सुकवून घेतलेली आहे। चला तर भेटूया पुढच्या अशा छान छान रेसिपीमध्ये। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।